माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन केलं होतं। या माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक तथा माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर मंगळवेढ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान अवताडे आणि राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे हे अनुपस्थित होते। त्यामुळे अभिजित पाटील यांच्या एंट्रीमुळे पंढरपूरमधील हे 3 नेते नाराज झाले की काय अशी चर्चा आता पंढरपूर मंगळवेढ्यात रंगलेली आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर 26 एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेनं थकीत कर्जा प्रकरणावरून जप्तीची कारवाई केली। कारखान्याची 3 गोदामं सील केली होती। त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले होते। मात्र जप्तीची कारवाई झाली त्या दिवशी रात्री अभिजित पाटील यांनी कारखान्याचे संचालक आणि विश्वासू सहकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली। त्या बैठकीत अभिजित पाटील यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला। त्यानंतर अभिजित पाटील यांनी सोलापुरात येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्या भेटीत लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला कारखान्याला मदत करतो असा शब्द दिला होता। त्यानंतर पुण्यातील कर्जवसुली लवादासमोर झालेल्या सुनावणीत राज्य सहकारी बँकेला कडक भाषेत सुनावत कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्याचा आदेश लवादानं दिलेला आहे। त्यामुळे राज्य सहकारी बँकेनं कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेतली आहे। 3 गोदामांचं सील काढून ती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यात देण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला, त्यामुळे दिलेला शब्द निभावण्याची जबाबदारी अभिजित पाटील यांच्यावर होती। त्यानुसार अभिजित पाटील यांनी 2च दिवसांपूर्वी माढा आणि सोलापूरमधील भाजपच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला होता। मात्र शेवटच्या दिवशी अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सभेचं आयोजन केलं होतं। विठ्ठल साखर कारखान्यावरील सभेला भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते आल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक तथा माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे यांनीही सभेला हजेरी लावणं अपेक्षित होतं। मात्र पंढरपूर मंगळवेढ्यातील ही 3ही नेते गैरहजर होते, त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। विठ्ठल कारखान्यावरील अभिजित पाटील यांनी आयोजित केलेल्या सभेला परिचारक, अवताडे आणि काळे यांनी दांडी मारल्यानं महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही असं दिसून येत आहे। अभिजित पाटील यांच्या एंट्रीमुळे हे महत्त्वाचे 3 नेते नाराज झालेत की काय अशी चर्चा आता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात रंगलेली आहे।